वीरशैव सेवा संघाच्या वतीने दरेप्पा मसळी व रोहित इटगी यांचा सत्कार। काडारी-चाळ नंदीध्वज सराव मंडळाचे 50 वर्षापासूनचे कार्य अभिनंदनीय आहे। नंदीध्वज सराव बरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात हे मंडळ अग्रेसर आहे। आजच्या युवकांना उत्तम संस्कार देण्याचे कार्य हे मंडळ करीत आहे। या आदर्श कार्यांच्या इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने वीरशैव सेवा संघाने या मंडळाचे प्रमुख श्री दरेप्पा मसळी यांना सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच युवक वर्गातील वीरशैव वार्ताचे पत्रकार श्री रोहित इटगी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वीरशैव सेवा संघाने त्यांचाही सन्मान पत्र देऊन गौरव केला। आज या ठिकाणी काडारी-चाळ नंदीध्वज सराव मंडळाच्या वतीने समाप्ती महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या मंडळाचं कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे। गेली 50 वर्षापासून या मंडळाचं अविरत कार्य सुरू आहे। या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे पूर्वी जिथं कुठंच पूजा होत नव्हती अशा वेळेला या मंडळाने या पूजेला सुरुवात केलेली आहे आणि सोलापूरमध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे। मंडळामध्ये प्रत्येक सभासद अत्यंत उत्साहाने कार्यरत आहे। या ठिकाणी आज आम्ही वीरशैव सेवा संघाच्या वतीने या मंडळाचे प्रमुख असलेले दरेप्पा मसळी यांना आम्ही कुशल संघटक म्हणून आम्ही पुरस्कार देऊन आज सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही वीरशैव वार्ताचे आमचे आदरणीय पत्रकार रोहित इटगी साहेब यांनाही एक म्हणजे युवा नेतृत्व युवा पत्रकार म्हणून कुशल पत्रकार म्हणून त्यांना पत्रकारितेचा आम्ही 6 जानेवारीचं पत्रकार दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांना पुरस्कार दिलेला आहे। या मंडळामध्ये यात शशिकांतजी वाले, सुधीरजी बाबुळगावकर, त्याचबरोबर श्रीशैलांना वर्धा, श्रीकांत शेंडे, सिद्धरामप्पा करकट्टी, अरविंद कुंडोडीकर, विलास कोकरे अशा सर्व अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाने हे मंडळ कार्यरत आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला संस्कार घडवण्याचं कार्य हे करत आहे। कारण या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे, नंदीध्वज सराव करणाऱ्याला त्यांची एक अट आहे, कुठलंही व्यसन त्यांनी करायचं नाही आणि ही अट प्रत्येकजण पाळतात। एकही जण यामध्ये म्हणजे आता सांगत नाही सुपारी खात नाही ते गुटखा वगैरे तर लांबच, म्हणजे कुठलंही व्यसन न पाळण्याचं बंधन पहिला हे मंडळ करतंय आणि आज ही काळाची गरज आहे युवकांना संस्कारित घडवण्याचं आणि असं या कार्य करणारा काडारी-चाळ नंदीध्वज सराव मंडळाचं मी वीरशैव सेवा संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन। या प्रसंगी काडारी-चाळ नंदीध्वज सराव मंडळाचे प्रमुख शशिकांत वाले, सुदेश बाबुळगावकर, श्रीशैल वर्धा, श्रीकांत शेंडे, सिद्धरामय्या कनकंटी, अरविंद गुंडेटीकर, विलास कोकरे आदी मान्यवर तसेच वीरशैव सेवा संघाचे संस्थापक सिद्धारूढ निंबाळे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, सिद्धरय्या माविनमर, शहर अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे, अमित मोतेवार, सतीश स्वन्ने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते। प्रारंभी विश्वनाथ आमने यांनी काडारी-चाळ नंदीध्वज सराव मंडळाच्या कार्याची हे मागील अनेक 50 वर्षापासून हे सराव मंडळ चालते। या मंडळाचे आधारस्तंभ माननीय कळंत्रे अप्पा शिवा कळंत्रे व तसेच या मंडळाचे आमचे आदरणीय अण्णा दरेप्पा मसळी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ वर्षाला 200 आमचे नंदीध्वज धारक असतात। त्याच्यात प्रत्येक ठिकाणी पूजेला जाऊन व्यवस्थित खुराक म्हणून एक सरावाच्या वेळेस आम्ही हुग्गी हे महाप्रसाद सांगतो, प्रत्येकाने हुग्गीचा प्रसाद बनवतात, सर्वांच्या घरी व्यवस्थित पूजा करून सराव करतो। आमच्याकडे विसावा पकडण्यासाठी कमीत कमी दरवेळेस एक 10 आमच्याकडं नंदीध्वज धारक तयार होतात। हे आमच्या मंडळाला माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेबू, सुरेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालत आहे। तसेच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सिद्धारूढ अण्णा निंबाळे यांनी या आमच्या मंडळाला प्रतिवर्ष आम्हाला मार्गदर्शन करतात। विशेष म्हणजे निंबाळे अण्णा आम्हाला नेहमी मंडळाच्या सरावाच्या वेळेस आधीमध्ये येऊन मार्गदर्शन करून आमच्या मंडळाला एक व्यवस्थित मार्गदर्शन करतात। आम्ही हे मंडळ विशेष म्हणजे कुठल्याही व्यसन न करता ही यात्रा, गुड्डापूर पदयात्रा, शिरसैल पदयात्रा, मासनूर पदयात्रा हे वर्षाला आम्ही दरवर्षी करत असतो। ह्या मंडळाला नेहमी सर्वांनी विजापूर रोड, हदवाड भाग जाऊ दे, कुठल्याही एरियातले लोक राहू दे, सोलापूर शहर व जिल्ह्यातले लोक आम्हाला या मंडळाला नेहमी सहकार्य करतात।
त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद मानतो.